इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी स्वतः निर्माण केलेल्या ऑफ रोड एटीव्हीचे मोठ्या उत्साहात लॉन्चिंग करण्यात आले। एक 1000 किलोचा जवळपास हा धमाका झालेला आहे। नव्या वाहनास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन तुषार पाटील, डॉक्टर अनिल दुबे, उल्हास पाटील यांनी श्रीफळ वाढवले। मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख डॉक्टर अनिल दुबे तसेच विद्यार्थी प्राचार्य संचालक तुषार पाटील, कार्यक्रमाचे सूत्रसंचालक प्रोफेसर उल्हास पाटील यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि बनवलेल्या वाहनाची माहिती दिली। टीम मेंबर्स आपल्याला माहित आहे, उल्हास पाटील सरांनी सांगितलं की गाडी काय आहे, ड्रीम आहे। पण आता पाहिल्यावर प्रत्येकाच्या लक्षात आहे की आपण नंबर 1 आजच भेटला आपल्याला, कॉम्पिटिशन जाऊ दे पुढची, पण आज आपण नंबर 1 आहे आज गाडी पाहिल्यावर। आणि हे सर्व शक्य झालं फक्त त्या विद्यार्थी जी टीम काम करते, गेल्या 3 वर्षापासून मी पाहतोय की दरवर्षी आपण त्यात इम्प्रूव्हमेंट करतोय। तर टीम मेंबर्स, त्यांचे मेंटर तुषार पाटील सर तिथे कित्येक रात्री इथे थांबतात ज्यावेळेस काम असतं वर्कशॉपला त्यांना मदत करणारी टीम, आपलं पूर्ण डिपार्टमेंट, मॅनेजमेंट की जे दरवर्षी आपल्याला सपोर्ट करते या गोष्टींसाठी, आणि स्पॉन्सर की जे आपल्याला मदत करत असतात यासाठी पैसा उभारण्यासाठी किंवा ती गाडी उभारण्यासाठी। या सर्वांना एकदा परत मी डिपार्टमेंटच्या वतीने धन्यवाद देतो आणि विश यू ऑल दी बेस्ट। आणि आपल्याला माहिती आहे की आपण सर्व 1 नंबर येणारच आहे त्याच्यानंतर, तर आपण त्या रिझल्टची वेट करणार नाही। आपल्याला माहिती आहे की आपली गाडी आता नंबर 1 या कॉम्पिटिशनला येणार आहे। ऑल दी बेस्ट टू ऑल। आणि आज जी गाडी तुमच्या समोर लॉन्च झाली आहे, जी गाडी तुमच्या समोर उभी दिसते, खरं गाडीचं वजन जे हे या कॉम्पिटिशन मध्ये महत्वाचं इम्पॉर्टंट रोल प्ले करते। जे वेट रिडक्शन जे काम आपल्या टीमने केलेले अतिशय वाखाणण्याजोगं काम आहे। यावेळेस आपल्या गाडीचं वजन जे आलेलं आहे दॅट इज 125 kg। मागच्या 15 दिवसांपूर्वी ही गाडी आम्ही तयार केली, त्यानंतर जे काही इव्हेंटला ट्रॅक्स असतात त्या ट्रॅक्सच्या हिशोबाने त्याच्यापेक्षा डिफिकल्ट ट्रॅक्सवरती गाडीचं आम्ही टेस्टिंग केलं। टेस्टिंग केल्यानंतर जे काही फेल्युअर्स आले ते ओव्हरकम केले आणि नंतर ही जी फायनल गाडी तुम्हाला दिसते ही तुमच्या डोळ्यासमोर आहे। जे जागोपणी आपण पाहतो ते स्वप्न नसतं, जे खऱ्या अर्थाने जे बुडवतं ते स्वप्न असतं। आणि गेल्या 7 महिन्यांपासून आपले हे 40 विद्यार्थी दिवस रात्र परिश्रम घेत आहेत आपल्या या कार्यशाळेमध्ये, आणि अक्षरशः त्यांनी रात्रीची झोप सुद्धा सोडलेली आहे काही दिवसांपासून, कारण बहुप्रतीक्षित येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये, मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये IIT रोपर येथे जणू काही युद्ध रंगणार आहे। स्वयंचलित आणि यंत्र अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचं अखिल भारतीय स्तरावरची स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेच्या सज्जतेसाठी हे वाहन आपण या ठिकाणी निर्माण केलेलं आहे। मी सर्वांचं या ठिकाणी शब्द सन्मानाने स्वागत करतो। सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या वतीने गेल्या 13 वर्षापासून राष्ट्रीय स्तरावरील बहा या स्पर्धेचे आयोजन केले जाते। या स्पर्धेत संपूर्ण भारतातील अभियांत्रिकी महाविद्यालय मोठ्या संख्येने भाग घेतात। येत्या 7 मार्चला पंजाबमध्ये IIT रोपर येथे या स्पर्धा होत आहे। नाशिकमधील संदीप इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे विद्यार्थी त्यासाठी तयारी करीत आहे। नाशिकमधील संदीप इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचा
या वर्षीप्रमाणे हा संघ याही वर्षी सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी सज्ज झालाय. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे, नाशिक.